नाशिक म्हाडा घोटाळ्यामध्ये आतापर्यंत एक मोठी कारवाई करण्यात आली. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटीलला अटक करण्यात आली. भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक विपिन काजळे याला सुद्धा गुन्हे शाखेनं अटक केली. काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार नितीन पाटील याला देखील अटक करण्यात आली होती. म्हाडा घोटाळ्याचा तपास करण्यासाठी स्वतंत्र एसआयटी नेमण्यात आली. आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून. किरण, कारवाईमध्ये आतापर्यंत नेमकं काय काय झालंय? कल्याणी, एक मोठी ही कारवाई म्हणावी लागेल. म्हाडा घोटाळा मध्यंतरी नाशिकमध्ये उघडकीस आलेला होता. हा खूप मोठा घोटाळा आहे, कारण गरिबांना जे घरं हे मिळणार होते ते न देता बांधकाम व्यावसायिक असतील, अधिकारी असतील, असे वेगवेगळे साखळी तयार करून ते जे आहे ते संपूर्णपणे घोटाळा करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळालं. या सगळ्या घोटाळ्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नाशिक पोलिसांनी जे आहे वेगवेगळे गुन्हे सुद्धा आतापर्यंत दाखल केलेले आहेत आणि त्याच पद्धतीने राज्य सरकारकडून जे एसआयटीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांवरती सुद्धा या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 1 एकरवरती जर बांधकाम क्षेत्र असेल तर त्यातील 20% घरं हे म्हाडाला जे हस्तांतरित करण्याचा नियम आहे. 1 एकरच्या वरती बांधकाम असून सुद्धा ते एकूणच कागदोपत्रामध्ये फेरफार करून 1 एकरपेक्षा कमी हे बांधकाम दाखवून हा संपूर्णपणे जो आहे तो घोटाळा हे करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपासाला वेग आलेला आहे. आताच मध्यंतराची एकूणच काळामध्ये नाशिकचे नायब तहसीलदारांना अटक करण्यात आलेली होती आणि आता नगर विभागाचे अधिकारी आणि भूमी अभिलेख अशा 2 सरकारी अधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत अनेक गुन्हे या सगळ्या म्हाडा घोटाळा संदर्भात हे दाखल करण्यात आलेलं आहे. आणखीन एक मोठी कारवाई ज्या काल रात्री उशिरा नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात केल्याचं बघायला मिळालं. किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.